मी त्यांना हे शुभेच्छा देतो, जे लोकांची मुंडे ते ठामपणे सभागृहामध्ये मांडतील आणि आम्ही त्याच्यावर योग्य ते उपाय करू. आता हे ते सभागृह पदभार घेतले आहेत, हीच एक मोठी जबाबदारी आहे आणि आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की भैया ते पूर्ण पाडतील, कारण जेणेकरून भैया एक्सपिरियन्स लीडर आहात. काही मनपाचे पद राहिलेले ते वेळेवर होऊन जातील. त्याच्या महत्वाचं काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम ते कधीपर्यंत होणार असेल? ते आम्ही ठरविलेलं आहे, त्या वेळेनुसारच होणार आहे. आम्ही ठरविलेलं ते वेळ आहे, आता तुम्हाला सांगता येत नाही. ये आज पदभार स्वीकारे और इस जो पहले हम लोगों ने काम करे ग्रुप में मिल के, इंशाल्लाह हम सब मिल के काम करने वाले हैं। हमारी जो काउंसिल है अंडरस्टैंडिंग की है कांग्रेस के साथ है, हम सब मिल के आए हुए हैं और सब मिल के अच्छे से काम करेंगे और बरौनी शहर को रिजल्ट देंगे। हमारी जो टीम है रिजल्ट देने वाली टीम है। महापालिकेपुढे अनेक आव्हान आहेत, आपल्यासारखे अनुभवी नेते अनेक तरुण असणारे कशी वाटचाल असेल तुमची? हमारे साथ जो जो आह्वान है, हमारा नेतृत्व बहुत सक्षम है। आमदार साहब है, खासदार साहब है, महापौर है, सब सक्षम है। इंशाल्लाह हम सब आह्वान को पूरा करेंगे। बरौनी शहर के परभणीकरांना काय सांगाल? बरौनीकरण अच्छे से रहने का सब साथ में है। मशीनरी ये वो सब आने वाली है, अच्छे से पूरा कचरे का इसका उसका सब सक्षम प्लानिंग करी है। ये 15 से 20 तारीख के बीच में पूरे शिकायतें बरौनी के लोगों के दूर हो जाएंगे। नसीब है। समन्वयाच्या बाबतीत बोलायचं म्हणल्यावर परभणी महापालिकेवर परभणीच्या जनतेने जो विश्वास टाकून शिवसेना मशाल या सगळ्या सन्माननीय सदस्याला जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचे पहिले आभार मानतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवार पक्ष काँग्रेस आम्ही जे संयुक्त लढलो, जो आम्ही एका जागी आलो, एका विचारांनी, एका जुटीने, एका ताकदीने परभणीची दिशा बदलून दाखवू. निश्चित या परभणीला जे आमदार राहुल पाटील साहेब व जिल्ह्याचे लाडके खासदार जाधव साहेब यांच्या नेतृत्वात जे आम्ही इथपर्यंत आलो, त्यांच्या मान सन्मान चिन्हाला सगळ्याला विश्वास देऊन परभणीकरांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवायची आमची सगळ्याची संकल्पना. महापौर साहेबाच्या नेतृत्वाखाली, सभागृह नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित सगळेजण मिळून काम करू व येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, निश्चित सर्व मार्गी लावून परभणीकरांचं मन जिंकून येणारे पुढचे 5 वर्षही हेच आम्ही सर्व सन्मान्य सदस्य राहू एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या त्यांनी महापौर साहेबाला आणि सभागृह नेत्याला शुभेच्छा देतो सगळ्या सन्मान्य सदस्यातर्फे.